माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब या फोटोमध्ये दिसणारी व्यक्तीचं नाव DK वडगावकर आहे. सध्या हा नाशिकला आहे. 2009मध्ये याने मला 2 लाख रुपये देऊन माझ्याकडून 2.25 लाख रुपयाची पुस्तकं घेतली आणि ती दुसऱ्यांना विकून टाकली आणि फ्रॉड केला. त्याच्यानंतर याच्याशी भाजपच्या लोकांनी संगनमत केलं. स्थानिक ACP कांचन चाटे, उद्योजक गोपीचंद चाटे, कमिशनर श्रीकांत सावरकर यांना मेसेज दिले गेले की भास्कर जोशींना मारलं जाईल त्यांच्यावर, आणि यांनी सुपारी घेतली होती. त्यांना प्रोटेक्शन द्यायचं नाही म्हणून पोलीस आले नाही. ही गोष्ट 15 डिसेंबर 2009ची छत्रपती संभाजीनगरमध्ये माया अपार्टमेंटमध्ये घडलेली गोष्ट आहे. त्यावेळेस माझे सासरे आणि माझी मिसेस होती आणि माझ्या सासूंनी या हल्ल्याला सपोर्ट केला होता, त्यांच्या दोन्ही मुलांनी. हे मी सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये अभय, शैलेश, धनाश्री लोक आहेत आणि ह्याच्यात बाकी 40-50 लोकांना या हल्ल्याची कल्पना होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विमानतळावर जेव्हा मी निघालो, रातोरात तर हरिभाऊ बागडे यांनी बापू घडापुढे जो भाजपचा कार्यकर्ता त्याला फोन केला होता आणि कन्फर्म केलं. पुढे आम्ही पंकजा मुंडेंना कल्पना दिली. पुढे या माणसानी दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रात्री दिल्लीला निघून गेलो तर माझ्या सासऱ्यांना अपहरण केलं. त्यांच्यावर 2 लाख रुपये खंडणी चेकने उकळली. ह्याची आम्ही सगळी माहिती भगवानगडचे सानप गुरुजींपासून सगळ्यांना दिली. कोणीच काही दखल घेतली नाही. सगळ्यांचा ह्या गोष्टीला सपोर्ट होता. पुढे मग मी ह्याची CBIमध्ये कंप्लेंट केली. आता हा माणूस नाशिकमध्ये फिरतो. ह्याचा एक सरोदे नावाचा सपोर्टर आहे. आता झालं आहे असं ना की याच्यावर काही कारवाई झाली नाही. ह्याच्यावर माझ्या सासूला फार कॉन्फिडन्स आला. नंतर मी 14 वर्ष इथं आलोच नाही. आता काय झालं आहे की ह्या माणसाची जी मुलगी आहे ती कॅन्सरमध्ये वारली आहे. मी याला मध्ये सांगितलं की तू नेमकं माझ्यावर हल्ला का केला, आणि 2.25 लाखाची पुस्तकं घेतली, 2 लाख रुपये चेकने पण घेतले. बरं, हे सगळं झाल्यानंतर मी भाजपचे इथले शिरीष बोराळकरांना भेटलो. तर त्यांनी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या लोकांना फोन करून सांगितलं की भास्कर जोशींवर खोटा गुन्हा दाखल करा. कोणाचा म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल करा. तेव्हा तुम्ही गृहमंत्री होतात. मी तेव्हा तुम्हाला चॅलेंज केलं तर पुढे काही झालं नाही. थोडक्यात फडणवीस साहेब हा नाशिकमध्ये फिरणारा हा जो ज्यांनी माझ्या खुनाची सुपारी घेतली आहे, खंडणी घेतलेली आहे भाजपच्या नावाने आणि भाजपच्या लोकांनी सपोर्ट करून, स्थानिक पोलिसांनी सपोर्ट करून, याला तत्काळ अरेस्ट करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. राईट. कारण हे मागचे जे गुन्हे आहेत ह्याच्यावर पक्षाने कारवाई केली नाही, पंकजाताईंनी कारवाई केली नाही. आणि जेव्हा मी गोपीनाथ मुंडेंना भेटायला गेलो पार्लमेंटमध्ये, ते आम्हाला बघून निघून गेले आणि ते आम्हाला परत कधीच भेटले नाहीत. हे सुरेश गिरडे वगैरे सगळ्या लोकांना माहिती आहे. त्या रात्री माझा मर्डर होणारच होता, पूर्ण तयारी झाली होती. तर रातोरात मी 4 तासामध्ये CBIकडे दिल्लीत निघून गेलो म्हणजे मी वाचलो. पण त्याच्यानंतर माझ्या शास्त्र्यांचा खूप छळ करण्यात आला. तर मला ह्याच्यात न्याय हवा आहे. आणि हे असा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे, कारवाई न झाल्यामुळे आत्तासुद्धा गेले 2 वर्षाचा जो छळ चालला आहे, ज्या धमक्या आहेत, ज्या संघटित गुन्हेगारी आहे, त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. त्यामुळे हे थांबलं पाहिजे. धन्यवाद.